करूया सुरू. बेसिक कॉन्टेक्स्ट म्हणून माझे वडील टेक्निकल फील्डमधले, ते फॅक्टरीजमध्ये खूप काम करतात, फॅक्टरी सेटअप करतात. सो त्यांच्यासोबत हे घडलं. त्यांच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत बरेच फॅक्टरीज फिरलो आहे आणि बऱ्याच फॅक्टरीजच्या ठिकाणी राहिलो पण आहे. रात्री फॅक्टरी जेव्हा खाली असतात तेव्हा ॲज इट इज खूप भीतीदायक वाटतात. कुठलीही फॅक्टरी असू दे, छोटी असू दे, मोठी असू दे. आता माझं इमॅजिनेशन आधीपासूनच खूप स्ट्रॉंग असायचं, तर मी स्वतः विचार करूनच माझी फाटायची. बट एक फॅक्टरी सेटअप करत होते, ही हिमाचल प्रदेशची गोष्ट आहे. ती फॅक्टरी सेटअप करायला त्याचे जे मालक होते, त्या मालकांचा एक जे कन्सल्ट करतात ना, आपलं ज्योतिष वगैरे हे ते, म्हणजे कुठलीही मोठी डील करायची किंवा काय करायचं तर त्यांना कन्सल्ट करणं. सो अशा एका व्यक्तीला ते त्या जागेवर येऊन गेले की या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी टाकायची आहे, तर जरा बघा काय वाटतंय, इथे काय चेंजेस करायला हवे का, बेसिकली रेकी करायला. सो जेव्हा ते घेऊन गेले तर तिथे एक देवस्थान होतं, ते होतं. तर त्या माणसांनी त्यांना सांगितलं की हे तोडावं लागेल. इथूनच अंदाज लागला पाहिजे की बाई ती एक बराच हे पावन तिथून सरकवावी लागेल, हे तो माणूस बोलला. आणि नंतर जेव्हा ते तोडायचं हे झालं, तो स्वतः माणूस त्यांनी पहिले हातोडा मारून ते तोडायला घेतलं. तो बोलला आता आपण इथे काम सुरू करूया. हे मला पण माझ्या वडिलांनी जेव्हा सांगितलं, मी म्हटलं भाई हे तर पहिलंच नो आहे. असो, केलं ते त्यांनी तिथे त्या फॅक्टरीचं म्हणजे आपलं ग्राउंडवर्कपासनं सुरू करतात तसं सुरू केलं. सो माझे वडील तिथे कन्सल्टंट होते, त्यांनी बेसिक प्लॅन वगैरे सगळं बनवलेलं. तर ती फॅक्टरी सेटअप झाली, उभी झाली ती फॅक्टरी. आता जस्ट चालू होणारच आहे. त्या दरम्यान माझे वडील तिथे गेले की आता फॅक्टरी सुरू करायची, तर सगळे चालू करायच्या आधीचे सगळे कामं सॉर्ट करूया, त्यासाठी ते तिथे गेले. आणि रात्री पोहोचल्यानंतर जेव्हा ते बद्दी त्या शहरात पोहोचले, तर ते बोलले आधी प्लांटला जाऊ, मग मी परत येऊन जेवेल वगैरे आणि मग झोपेल. सो ते प्लांटला गेले, तर त्यांनी पाहिलं की सगळे वर्कर बाहेरच उभे आहेत. तर तिथे जाऊन त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं, आत का नाही जात. तर ते बोलले सर ऊपर से पत्थर आ रहा है. तर माझे वडील ऑब्व्हियसली मुंबई येऊन गेलेले आहेत आणि मग ते थोडं त्यांचं ते होतं की ते विश्वास करायलाच रेडी नव्हते. बोलतं असं कसं शक्य आहे भाई, आणि टेक्निकल माणूस ना, टेक्निकल कामं करणार आहे. तर बोलतं चला मी दाखवतो तुम्हाला, चला. तर ते हात धरून आत घेऊन जातं, तर कोणी यायलाच तयार नाही. मग ते स्वतः गेले आतमध्ये आणि छोटे छोटे खडकं अशा वरून पडत होते. वर बघताय काहीच दिसत नाही. आता वरची फॅक्टरी शेड्समध्ये मोस्टली वर पाहिलं तर ढाचाच असतो, अजून काही नसतं, असं काही फ्लोअर बीर काय नसतं. तेही बाहेर आले, त्यांनाही लक्षात आलं की काहीतरी इथे गोची झाली आहे. सो असे सिरीज ऑफ इव्हेंट्स बरेच होत गेले तिथे, जे असे ऑफ होते. तर फॅक्टरीचा एक वरचा मजला होता. सो काही फॅक्टरीजमध्ये सिलेंडर्स लावतात मोठे, जे टँकर असतात ना, ते टँकर लावतात, फिट करावे लागतात. सो ते टँकर फिट करायला एक फ्रेम बनवावी लागते त्याची. सो ती फ्रेम बनवून त्या टँकरला आतमध्ये ठेवतात. सो ते करणारे 2 वर्कर होते, ते टँकर फिट करत होते. आणि ते फिट करत असताना मॅल फंक्शन झालं आणि तो टँकर घसरला. तो एकावर घसरला, एका वर्करवरती, आणि तो गेला, चिरडला गेला आणि मेला तो. सो हे 2 सोबतचे वर्कर होते, जे सेम डिपार्टमेंटमध्ये होते, सेम याच्यामध्ये होते. तो एक वर्कर गेला. दुसरा वर्कर हे काही वेळेनंतर, हा पहिला वर्कर वारल्यानंतर तो त्याचा रूममेट पण होता. तर हा याला पहाटे पहाटे या वर्करला असं टॅप केलं आहे झोपेत. हा वळाला आहे, तर त्याचा तोच जुना वर्कर त्या तिथे आहे. तो बोलतोय उठ, आपल्याला कामाला जायचं आहे. हा त्याला बोलतोय उठ. त्याला काय रिॲक्ट करायचं समजतच नाही, तो तिथे फ्रीज झाला रूममध्ये त्याच्या. हा, अपॅरेंटली तो दररोज त्याला एकमेकांना ते उठवत असेल ना की चल भाई वेळ झाली निघायला हवं. सो त्याला तसं सेम उठवलं आहे आणि हा घाबरला आहे आणि तो दारापाशी जाऊन बाहेर गेला आहे, जो मेलेला तो. हे यांनी येऊन सकाळी सगळ्यांना सांगितलं. तर तेव्हा ऑब्व्हियसली कोणाला विश्वास बसत नव्हता, पण बाकीच्यांनाही तो मग नंतर दिसायला लागला. जसं ते फॅक्टरीचं जे वॉशरूम असतं ना कॉमन, तिथे आत जाताना दिसायचं आणि मग बाहेर पडताना नाही दिसायचं. मग मागून कोणी गेलं चेक करायला, तर ऑब्व्हियसली आतमध्ये कोण नाही. परत ऑब्व्हियसली आता इथे भरपूर खूप वाईल्ड गोष्टी चालू होत्या फॅक्टरीमध्ये. त्यातलं एक होतं, तर असं काही चालू आहे तर ऑब्व्हियसली तिथे त्यांनी एक सेफ्टी मेजर म्हणून एका चेअरवरती आपला जे टेप रेकॉर्डर असतो ना, तो ठेवून त्याच्यात कॅसेट टाकली हनुमान चालीसाची की वाजू दे फुल टाईम. तर माझ्या वडिलांना हॉटेलवरती फोन आला की सर वो टेप रिकॉर्डर का प्रॉब्लेम हो रहा है. त्यांनी विचारलं की काय झालं. ते म्हणे की टेप रिकॉर्डर ना बंद पडतोय आणि काय झालंय बघायला जवळ गेलं की सुरू होतं. असा तिथे इशू होता. मग परत माझ्या वडिलांनी तिथे जाऊन पाहिलं की काय चालू आहे काय नाही, आणि सेम गोष्ट होत होती. जवळ गेल्यावरती ते सुरू होत होतं. आणि रात्रीचं मोस्ट ऑफ द नाईट्स असं काही ना काही व्हायचं. त्यांचा बराचसा वेळ माझ्या वडिलांचा, बाकीच्या स्टाफचा हे सगळं सॉल्व करण्यातच जायचं. खूप इश्यू येत होते. तर एकदा असंच काही घडत असताना माझे वडील याच्यात गेलेले, आपलं जी सिक्युरिटी केबिन असते
तिथे ते आत जाऊन डिस्कस करतात. आता तिथे हिमाचल प्रदेशमध्ये थंडी खूप होती, तर थंडीमध्ये त्यांनी मंकी कॅप घालून ठेवलेली. त्या बंद केबिनमध्ये त्यांच्या डोक्यावरती वीट उडून आलेली. तुझ्या बाबांच्या? हां, जर त्यांनी मंकी कॅप नसती घातली तर डायरेक्ट डोक्यात वीट होती. त्याच्यामुळे त्यांना थोडा मार तर बसलेला, पण आजूबाजूला पाहिलं सगळ्या खिडक्या बंद, सगळं बंद. तर त्याच्यानंतर त्यांनी थोडं सिरियसली घेतलं आणि मग बोलले की भाई एवढा प्रॉब्लेम्स सहन नाही केले पाहिजे. मग ते मालकाशी बोलले, मग जे काही बऱ्याच गोष्टी केल्या. मी काही वर्षांनंतर तिथे गेलेलो, ते सेम फॅक्टरीची ती ठिकाण व्हिजिट केली मी. तिथे गेल्यानंतर मी पाहिलं तर त्याच्या जी आपलं हे असतं ना भिंत, फेन्सवाली भिंत असते पूर्ण त्या प्रॉपर्टीची, तिला पूर्ण चारी कोपऱ्यांवरती त्रिशूल लावलेले, ब्रास का कसले तरी, आणि वायर कॉपर आणि हे सगळ्या वायर फिरवलेल्या तिथे ॲज अ सेफ्टी मेजर. नंतर परत काय झालं आयडिया नाही, बट खूप वाईल्ड फॅक्टरी होती ती. मला असं वाटतं की ही सारखं असं कोणाचं थंब येतोय रे? मला वाटतं मी असं हात फिरवतोय त्याच्यामुळे येतं आहे. पण तू तर असा हात फिरवतोय, तर असं काय येतं? पण हे आपल्यामुळेच येतं ना, हे जे काय येतं, म्हणजे हे ऑडियन्समुळे तर नसेल येत है ना. हे असं हां, आपल्यामुळेच येतं हे. पण हे तर कोणी केलं नाही, हे तर नाही केलं कोणी. ये तुम्ही गान पाडो. हॅलो, कोणी आहे का इथे? अगर यहाँ पे कोई है भैया तो हमें अपने होने का संकेत दे.